हाय फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे माझ्या घरातील एक वर्षभर वापरलेलं जुनं तोरण होतं. त्याला मी असा नवीन लूक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण तुमचा सपोर्ट, तुमच्याच कमेंट यामुळेच मला अशा नवीन कलाकृती बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. तर पहा, हे तोरण मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे. इथे मी तुम्हाला माझं पहिलं जुनं तोरण पण दाखवणार आहे. तर एकदा ही डिझाईन तुम्ही पूर्ण पाहून घ्या. आणि हे जे आहे ते पहिलं 1 वर्ष वापरलेलं हे तोरण आहे. म्हणजे अगदी जुनंही झालं नाही आणि असं नवीन पण ह्याच्यात काही वाटत नाही. त्यामुळं मला वाटलं की ह्याच्यात काहीतरी आता बदल करावा. त्यामुळं मी हे तोरण आता बदलण्यासाठी घेतलेलं आहे. याची संपूर्ण डिझाईन जी आहे खूप साधी होती. तर या ठिकाणी आता मी तोरण जे आहे मध्यभागापासून बनवायला सुरुवात करते. हा तोरणचा मध्यभाग आहे. मध्यभागापासून तोरण बनवायला जर सुरुवात केली ना तर मग डिझाईन अगदी व्यवस्थित येते. मध्यभाग लक्षात राहावा त्यासाठी मी या ठिकाणी असं खूण करून ठेवते, म्हणजे इथे बरोबर मध्य आपला आला पाहिजे. तर जो हा पतंगाचा दोरा आहे त्यामध्ये हा छोटा हिरवा ओवून घेतला आहे. त्याला 2-3 गाठी देते. त्यानंतर हा जो आहे उलनचा गुंडा तो ओवून घेते. आणि त्यानंतर हिरवे 5, गुलाबी 5, पांढरे 5 आणि गोल्डनचे 5 असे होऊन हा आपला तोरणचा मध्यभाग मी बनवते इथे. एक 2 असे पक्के इथं फाशे द्यायचे आहेत. त्यानंतर पांढरा दोरा दिसू नये यासाठी एक छोटा असा गोल्डनचा मोती इथं बसवला आहे. त्यामुळे दोऱ्याचा पांढरेपणा इथं आता दिसणार नाही आहे. जिथे आपण हे लाईन फिट केली होती तिथेच आपण गोल्डनचा मोती टाकला आहे. त्यामुळे तिथं आता आपला धागा दिसणार नाही आहे. आता आपण दुसरी लाईन बनवणार आहोत. त्यासाठी पण इथं आधी गोल्डनचा मणी मी वरी फिट केला आहे. आणि त्यानंतर आधी ओढलं होतं त्याच क्रमाने येऊन फक्त आता हिरवे जे 2 मोती मी कमी केलेत आणि इथं आता गोंडा टाकण्याऐवजी थोडी वेगळी डिझाईन करायची आपल्याला. तर 6 पांढरे मोती ओवून घेते. त्याचं गोल सर्कल बनवायचं आहे. म्हणजे पहिल्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची म्हणजे सर्कल बनतं. आणि त्याच्या मध्यभागी एक गोल्डनचा मोती टाकायचा. बरोबर असं समोर धरून धागा पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचा. वरच्या दिशेने काढायचं आहे. तर अशा प्रकारे इथे छान फूल बनले. आता धागा जो आहे तो परत वरच्या दिशेने नेते तिसरी लाईन बनवण्यासाठी. असं धागा डबल काढल्यामुळे आपलं तोरण मजबूत पण बनतं. तर या ठिकाणी आता आपण तिसरी लाईन बनवणार आहोत. तिसरी लाईनसुद्धा इथं आता बनवून कंप्लीट झालेली आहे. परत आपण धागा वरच्या दिशेने न्यायचा आहे. अशा पद्धतीने बनवल्यामुळं तोरण हे आपलं मजबूत पण बनतं आणि आपण याला कधी पण व्यवस्थित साफ हे सुद्धा करून घेऊ शकतो. म्हणजे आपण धुतलं तरीसुद्धा काहीही याचं खराब होत नाही. तर या पद्धतीने ही आपली चौथी लाईन पण कंप्लीट झालेली आहे. प्रत्येक वेळेस डबल धाग्यामध्ये या लाईन ओवल्या जातात.
त्यामुळे याची मजबूती चांगल्या प्रकारे राहते. तर या पद्धतीने आपल्या 7 लाईन बनून झाल्यात. मध्यावर आपण हे चालू केलं होतं, तर 7 लाईन बनवून झाल्यात. त्याचप्रमाणे आता त्या बाजूने सुद्धा आपल्याला पलीकडच्या बाजूने बनवायचं आहे. तर अशा प्रकारे हा आपला मध्य बनला आहे आणि एका साईडला मी ही अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. हीच डिझाईन आता या बाजूने बनवायची. तर हे भाग कट करून या पद्धतीने डिझाईन मी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने पहा, जुन्या तोरणपासून किती सुंदर असं हे तोरण बनलेलं आहे. याआधी मी तुम्हाला जुन्या तोरणपासून 2 तोरणचे प्रकार दाखवलेले आहेत. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ कशा प्रकारे बनवायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भेटूया असेच एक नवा व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.